गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणेशोत्सव सुरू झालाय आणि संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघालाय। महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध गणेशाचे मंडळ आहेत। त्यातील मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि सेलिब्रिटींपासून राजकारणीपर्यंत सर्वांचेच आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाची खास माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात लालबागच्या राजाचे नाव कसे पडले आणि त्याची स्थापना कधी झाली। नमस्कार, मी हरिता शिरवाडकर आणि तुम्ही पाहत आहात झी24 तास डिजिटल। मुंबईचं वातावरण 1930च्या दशकात अगदी वेगळं होतं। लालबाग परिसरात पेरू बाजार नावाचा एक गजबजलेला बाजार होता। तिथे काम करणारे कामगार, मच्छीमार आणि विक्रेते रोजच्या उदरनिर्वाहासाठी झटत होते। पण ब्रिटिश सरकारने अचानक तो बाजार पाडून टाकला आणि लोकांच्या हातचं काम तसेच उदरनिर्वाहाचे साधन एक एक करून हिरावून घेतले। त्या काळात लालबाग परिसर अंधारमय झाला होता। लोक अस्वस्थ झाले आणि संकटाच्या काळात त्यांना वाटलं की आता आपल्याकडे एकच आधार आहे, तो म्हणजेच विघ्नहर्ताचा। त्यावेळी लालबाग परिसरातील काही मंडळी एकत्र आली। त्यांनी ठरवलं की आपण गणपती बसवू आणि आपल्या मनातील नवस त्याच्या चरणी ठेवू। 1934 साली पहिल्यांदा लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणपती बसवला। तो गणपती अगदी साधा होता, पण भक्तिभाव मात्र अफाट होता। प्रत्येकाने बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना केली, आमच्या हाताला काम मिळो आणि आमच्या घरात स्थिरता येऊ। आणि खरंच काही दिवसातच तो नवस फळाला आला। नव्याने बाजार उभा राहिला, रोजगार निर्माण झाला आणि लोकांचा विश्वास दृढ झाला। त्या क्षणापासून लोकांनी या गणपतीला केवळ बाप्पा म्हणून नाही तर राजा म्हणून मानायला सुरुवात केली, कारण तो राजा होता इच्छा पूर्ण करणारा आणि संकटात आधार देणारा। लालबागचा राजा हा कोळी बांधवांचा गणपती म्हणून ओळखला जातो। यंदा मंडळाचे 92वे वर्ष असून आजही सत्यनारायण पूजा आणि कोळी नृत्याच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद साजरा केला जातो। अनंत चतुर्दशीला लालबागचा राजा ढोल ताशा, कोळी संगीत आणि गुलालाच्या उधळणीत भव्य मिरवणुकीने निरोप घेतो। आज जवळजवळ 92 वर्षांनंतरही या गणपतीचं आकर्षण तसंच टिकून आहे। गणेशोत्सवाच्या दिवसात लालबाग परिसरात प्रचंड गर्दी होते। हजारो लाखो लोक दर्शनासाठी येतात। कित्येक तास रांगेत उभं राहूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही, कारण त्यांच्या मनात एकच श्रद्धा असते, राजाचं दर्शन झालं की आयुष्याचं सार्थक होईल। भव्य सिंहासनावर बसलेला सोन्याने सजलेला लालबागचा राजा जेव्हा भक्तांना दर्शन देतो तेव्हा संपूर्ण परिसरात एकच गजर घुमतो, गणपती बाप्पा मोरया, लालबागचा राजा मोरया। आणि त्या गजरात प्रत्येक भक्ताला जाणवतं की हा राजा खरा आहे, आपल्या मनातील प्रत्येक प्रार्थना ऐकणारा आहे।